नमस्कार. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मी डॉक्टर विक्रांत शहा, चेंबूर झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये फिजिशियन आणि संसर्गजन्य रोग स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज तुमच्या सर्वांशी नवीन वर्षात मी नवीन व्हायरसबद्दल बोलत आहे. हा नवीन व्हायरस आहे? मुळीच नाही. हा जुना व्हायरस आहे. 2001मध्ये नेदरलँडमध्ये हा पहिल्यांदा सापडलेला होता. तर सर्वजण प्रचंड घाबरलेले आहेत चायनामधील केसेस बघून, पण घाबरण्याचं जराही काही कारण नाही आहे. हा एक साधारण व्हायरस आहे. जसं आपण आधी रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस किंवा इन्फ्लुएन्झा व्हायरस जसं आपण बघितलं आहे, त्याच प्रकारचा हा व्हायरस आहे. लक्षणं पण सिमिलर आहेत. ताप येणे, सर्दी होणे, खोकला येणे, थकवा होणे, अंगदुखी होणे, डोके दुखणे, पाय दुखणे ही ह्याची लक्षणं असतात, जी आपण बाकीच्या व्हायरसेसमध्ये सुद्धा बघतो. तर ह्याला काय करायचं असतं? ह्याला स्पेसिफिक काहीच ट्रीटमेंट नाही आहे. एखादं पर्टिक्युलर औषध ह्याच्याकरिता नाही आहे. ह्याला आम्ही सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट म्हणतो. म्हणजे जशी लक्षणं तसं औषध. ताप आला तर पॅरासिटामॉलची गोळी घेणे, थकवा असेल तर आपण मल्टीव्हिटॅमिन्स घेतो. पण ह्याची ट्रीटमेंट म्हणजे भरपूर पाणी पिणे, योग्य वेळेला संतुलित आहार करणे, वेळच्या वेळी खाणे आणि आपल्या लक्षणं जर आढळली तर डॉक्टरांकडे जाऊन त्वरित ह्याचा उपचार करणे हे महत्त्वाचं असतं. हे झालं आजार झाल्यानंतर काय करायचं. पण हा आजार होऊ नये म्हणून काय करायला हवं, जेणेकरून आपण आपल्या स्वतःची, आपल्या इतर फॅमिली मेंबर्सची आणि इन टर्न बाकीच्या सोसायटीमधील लोकांची आपण कशी काळजी घेऊ शकतो. तर आमच्या भाषेमध्ये ह्याला आम्ही रेस्पिरेटरी हायजीन आणि हँड हायजीन म्हणतो. म्हणजे स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष देणे, हात वेळच्या वेळी साबणाने धुणे, त्यानंतर सॅनिटायझरचा वापर करणे, खोकताना तोंडावर हात धरणे किंवा रुमाल धरणे किंवा टिश्यू पेपर धरणे, जेणेकरून आपल्यामुळे हा व्हायरसचा प्रादुर्भाव दुसऱ्या कुणाला होऊ नये ही काळजी घेणं आपल्याला गरजेचं असतं. तर बिलकुल घाबरायची काहीही गरज नाही आहे. तर योग्य वेळेला लक्षणं आढळल्यास डॉक्टरकडे जाणे, योग्य ती ट्रीटमेंट घेणे. लास्ट बट नॉट द लिस्ट, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे यामध्ये अँटीबायोटिक किंवा प्रतिजैविकेचा जराही रोल नाही आहे. तो इरॅशनल ट्रीटमेंट किंवा सेल्फ मेडिकेशन यापासून प्लीज 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 दूर राहणे. थँक्यू व्हेरी मच.